श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक मासाची सुरुवात उद्यापासून होत आहे आणि या अधिक मासामध्ये आपण श्रीकृष्णाची पूजा करतो. मग श्रीकृष्णाच्या पूजेला आपल्याला काय काय साहित्य लागते ते आजच आपण पाहूया आणि काढून ठेवूया, म्हणजे आपल्याला उद्या सोपे जाते करण्याला. मी श्रीकृष्णाचा फोटो ठेवला आहे, तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल तर चालतं. एक पाट घ्यायचा आहे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला. त्यावर अंतरण्यासाठी आपल्याला एक कापड घ्यायचं आहे, लाल पिवळं कोणचं असेल ते घेऊ शकता आपण. मी लाल कलरचं घेतलेलं आहे. आपल्याला अधिक मासामध्ये गाय जर भेटली नाही तर आपण एक पितळची जर मूर्ती असेल तर ती आपण ठेवून तिची पूजा करू शकतो. दररोज पूजा करायची आपल्याला गायची, आणि श्रीकृष्णालासुद्धा गाय खूप आवडते. गायची मूर्ती घ्यायची अशी आपल्याला, पितळची असो चिनी मातीची असो, दररोज आपल्याला गायचीसुद्धा पूजा करायची आहे श्रीकृष्णासोबत. हळद कुंकू फुलं वाहून आपल्याला दररोज पूजा करायची आहे. दररोज आपल्याला अधिक मास महात्म्य वाचायचं आहे, त्यासाठी ही पोथीसुद्धा आणायची आहे. अधिक मास महात्म्य दररोज एक कथा आपल्याला वाचायची आहे. या पुस्तकामध्ये 33 आहेत. आपला अधिक मासामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे, आणि आपण धोंडे पण 30 आणि 3च देतो. 33 कुठलीही वस्तू आपण फुले व्हायची असली तर 33 वाहतो, वस्त्रमाळ वाहतो. त्याचप्रमाणे यामध्ये 33 अध्याय, रोज एक अध्यायाचं आपल्याला वाचन करायचं आहे. आता आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती घ्यायची. आता श्रीकृष्णाच्या शृंगाराला काय काय वस्तू लागतात ते आपण घेऊया. काय काय वस्तू लागतात पाहूया आता आपण. सर्वात अगोदर आपल्याला स्नान घालायचं आहे. श्रीकृष्णाला स्नान घातल्यावर आपल्याला एक रुमाल घ्यायचं आहे, त्याच्यानं कृष्णाचं सगळं अंग कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वस्त्र. मी ही वस्त्र घेतलेलं आहे श्रीकृष्णासाठी. आपल्याला दररोज वेगवेगळे भेटले तर आपण दररोज वेगळं घालायचे. आपल्याकडं असेल तसं घालायचे, जे असेल ते घालायचे. हेच घालावं असंच घालावं असं काहीच नाही. वस्त्र घेतलेलं आहे. आता आपल्याला श्रीकृष्णाला घालण्यासाठी टोप घ्यायचं आहे. हा टोप घेतला आहे मी. आपल्याकडे असतील तर वैजंती माळ घ्या, नसेल तर कोणतीही माळ घातली तरी चालेल. तुळशीची माळ असेल तर तुळशीचीसुद्धा तुम्ही घालू शकता. श्रीकृष्णाला तुळशीची माळ खूप प्रिय आहे. श्रीकृष्णाला मोरपंख खूप आवडते. मोरपंखसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. बांगड्या श्रीकृष्णाला, केस, श्रीकृष्णाला आवडणारी वस्तू म्हणजे बासरी. ही बासरीसुद्धा आपल्याला श्रीकृष्णाच्या हातात द्यायची आहे. टिकली घ्यायची आपल्याला श्रीकृष्णाला लावण्यासाठी. 2 कडू घ्यायचे, एक दही दुधाला आणि एक पाण्याला. पूजेला काय काय लागते पाहूया. सर्वप्रथम पंचपाळ घ्यायचं आहे आपल्याला, हळद कुंकू. श्रीकृष्णाला आपल्याला चंदन घ्यायचं आहे. प्युअर चंदन आहे. आपल्याजवळ जे असेल ते आपण लावायचं आहे. अत्तर घ्यायचे, पान घ्यायचे नागवेलीचं. गणपतीची पूजा करण्यासाठी सुपारी घ्यायची. वस्त्रमाळ घ्यायचे, उदबत्ती, पंचामृत घ्यायचे, निरंजन घ्यायचे दिवा लावण्यासाठी, नरद घ्यायची उदबत्ती लावण्यासाठी, आरतीसाठी मंजुळवात घ्यायची आपल्याला
दररोज श्रीकृष्णाला मंजुळवात लावायची. घंटी घ्यायची. गंध कालवायला वाटी घ्यायची एक. कापूर घ्यायचं आहे. धूपदाणी घ्यायची धूप लावायला. फुलं आपल्याकडे जितके असतील तेवढे घ्यायचे. फुलं घ्यायचेत व्हायला. मंजुळा पण घ्यायच्यात. आज आमोशा आहे म्हणून मी तोडल्या नाहीत. पुन्हा श्रीकृष्णाला दररोज आपल्याला हार घालायचा आहे. मी हार पण घेतलेला आहे. फ्रूट्स घ्यायचेत नैवेद्यासाठी. मला धोंडे द्यायचे असतील तर धोंडे रोज द्या. कोणी 3 दिवस देतं, कोणी 1 दिवस देतं, कोणी महिनाभर देतं. हे धोंडेसुद्धा घेतलेले आहेत. आंब्याचे पेढे बनवलेले आहेत. त्यावर असं निरंजन लावायचे, वात लावायची, आपल्याला धोंडे द्यायचे. आपल्याला सुपारी आणि दक्षिणा पण ठेवायची आहे धोंड्यावर. अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जितकं असेल, जेवढं भेटलं तेवढं घ्या. इतकंच लागते तितकंच लागते असं काहीच नाही. जे आहे हळद कुंकू फुलं वाहून तुम्ही जसं करा वाटले तसं करू शकता. हे पाहिजेच ते पाहिजेच असं काहीच नाही. आणि या अधिक मासात आपण जितकं केलं तितकं कमी आहे. तेवढं पुण्य आपलं फळाला जातं. अधिक मासामध्ये जे आपण पुण्य करतो ते अक्षय असतं आणि ते आपल्याला त्याचं फळ अवश्य मिळतं. त्यासाठी आपल्याला जितकी करता येईल तेवढी सेवा करा, जप करा, पोथी वाचा, विष्णू सहस्त्रनाम घ्या. अजून श्रीकृष्णाचे ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय हा मंत्र म्हणून 108 वेळेस दररोज आपण हे जपसुद्धा आपण करू शकता. पुरुषोत्तमाचा हा मंत्र आहे. हे दररोज एक माळ जरी केलं तर त्याचं खूप फळ प्राप्त होतं आपल्याला. कोणी 1 महिना जेवण करतं पण न बोलता करतं, मौन व्रत पाळून करतं. तसंही केलं आपल्याला काहीच होईना झालं तर हे तरी व्रत केलं तर आपल्याला त्याचं फळ खूप मिळतं. तसंही तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी सर्व साहित्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.